दुपारी 3 वाजता मी व्हिडिओ सुरू केलेला आहे. फुलं किती छान उमललेत बघा. मस्तच बघा. हे पांढरं शुभ्र, हे अशी फुलं मस्त उमललेत. पाऊस पडलेला आहे. हे पण किती सुंदर उमलले बघा. फुल मस्तच मस्तच फुलं उमललेत बागेतली. इथं आहेत पिवळी सुंदर. इथे एक पिवळा आहे. अशी सुंदर बागेतली फुलं आणि हिरवीगार झाली झाडं सगळे. हे पण छोटंसं ही काय उमलायला लागली कळी. इथं पण छान कशी उमललेत बघा. हे बघा मस्तच कलर आहे. हा पण उमललंय बघा. थोडा थोडा पाऊस येतोय. पांढरे केस झाले, डाय करायचंय. ते एक कामच आहे मोठं. कपडे थोडे थोडे सुकलेत, घेऊन जाते आता घरात. थोडा थोडा पाऊस यायला लागलाय. आता ह्या कावळ्याला मीठ लावून ठेवलं होतं, त्याच्या मी लाह्या करून घेते. कढई ठेवली तापत आता छान, आणि त्यांना फोडणी देणार आहे. मी कशी देणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. छान अशा उमलायला लागलेत आता. हे बघा मस्तच. किती छान उमललेत बघा. हे बघा मस्तच. आता मी ह्याला फोडणी देणार. थोडंसं तेल वतून घेतलंय. हिरवी मिरची, जिरे मोहरी, थोडीशी हळद आणि नाही चवीनुसार मीठ. अशा फोडणीला दिल्यात हिरवी मिरची घालून खूप छान लागतात. तुम्ही पण या खायला. नमस्कार सगळ्यांना, उदू फॅमिलीला रामकृष्ण हरी. आज मी निघाली. माझी मैत्रीण अमरनाथला जाऊन आली. तिला भेटायला निघालो. ती आधी दोन वेळा जाऊन आली, तरीसुद्धा गेली होती. तिकडं म्हणजे जायला घाबरतात ना, पण नाही म्हणले काय होईल ते होईल म्हणले देवाच्या दारात. ती जाऊन इतकी छान यात्रा तिची सफल झाली. यात्रा दर्शन घेऊन आले. त्यामुळे तिला भेटायला निघालो विद्या. आणि आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. त्यांच्या पण प्रतिमेला नमस्कार करते आणि अभिवादन करते. अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनासुद्धा नमस्कार करते मी, अभिवादन करते त्यांच्या प्रतिमेला. आणि मग असं माझं दिवसभराचं रुटीन आहे. गेल्यानंतर ती दाखवतेच माझी मैत्रीण. तिनं थोडा व्हिडिओ पण टाकला आहे. तिथला फोटो काढून देत नाहीत आणि व्हिडिओ काढून देत नाही, पण लांब आल्यानंतर तिचा घोड्यावर बसलेला व्हिडिओ ती काढला. मी तुम्हाला दाखवेन. ती विद्या इतकी तिच्यात अशी एनर्जी आहे पॉझिटिव्ह, खूप म्हणजे खूप. आम्हाला विशेष वाटतं तिचं. आणि तिला भेटायला आम्ही निघालेलो आहे. त्यामुळे चला तुम्हाला दाखवते मी कुणाला भेटायला निघालो होती. ये आ रही है माता जी दर्शन करके, अब जा रही है वापस दर्शन करके. ही माझी मैत्रीण. हाय. हिला इतकं देवदेव करायला आवडतं. हिच्याकडे इतकी एनर्जी आहे. ही अमरनाथला जाऊन आली, 3री वेळ आहे बघा. मग हिच्यात किती एनर्जी आहे. मला पण म्हणतो ती चला म्हणून, पण मला नाही झालं. पण ही जाऊन आली म्हणून हिला भेटायसाठी, हिचं दर्शन घ्यायसाठी आम्ही आलोय. रामकृष्ण हरी. इतकी एनर्जी आहे हिच्यात. बम बम बोले बाबा बर्फानी. बरोबर आमचा अवतार.
बरोबर बोलला, बरोबर बोलला, बरोबर बोलला. कोणी येत नाही. आज करणार आहे मी कच्च्या केळ्याचे चिप्स. आमच्या जाऊबाईंनी शेतात आणलेली केळं आहेत, त्यांच्यात आहेत केळी, त्यांनी दिलेत रात्री करणं झालं नाही, मग आता करते चिप्स, कच्च्या केळाचे चिप्स. त्याची तयारी हे 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 आणि तेल तापत ठेवले. विद्यानो वैष्णवदेवीवरून हळदी कुंकवाचे करंडे आणलेत, किती सुंदर आणलेत बघा. ह्याच्यातले लहान मोठे मस्तच आहे. आता मी तेल लावून घेते हाताला आणि साल काढून घेते. चिप्स करून घेते आता मी केळीचे. आमच्याकडे केळी खूप पिकतात ना, त्यामुळे मी उतावलोय घरीच करते केळ्याचे चिप्स. विकत जास्त करून मी आणत नाही, कारण कुणाच्या नाही कुणाच्या ह्यातून कच्ची केळी मिळतातच. इतक्या म्हणजे इकडं केळीचं उत्पादन भरपूर, केळी, डाळिंब, ऊस, त्यामुळे मी विकत आणतच नाही कधी. खरं हिरवगार बाग आहेत सगळीकडं. विकतच्याला सुद्धा मागं सरतील असे पांढरे शुभ्र केळीचे चिप्स झाले. तुम्ही पण या खायला. खूप छान झालेत आणि मस्त छान म्हणायचंच खरंच असतं, पण कुणाला आवडतच नाही. खरंच खुसखुशीत विकत सारखे झाले चिप्स. तुम्ही पण या खायला, मस्त झालेत.